जय शिवराय भावांनो, आपण आता SSC GDच्या महाराष्ट्राच्या कटऑफवर बोलणार आहोत. तर हा रँक मित्राचा मी बघू शकता तुम्ही, रँक मित्राचा मी डाटा वापरत आहे. रँक मित्राचा मी डाटा वापरत आहे, जो की पाहून घ्या तुम्ही 3 लाख प्लस मुलांचा हा डाटा आहे. आणि हा डाटा मी वापरत आहे. तर आपण डायरेक्ट महाराष्ट्राच्या कटऑफवरती बोलणार आहे आणि याच्यात महाराष्ट्राच्या 8000 प्लस मुलांचा डाटा आहे. त्याच्यामुळे आपला कटऑफ एकदम सटीक लागणार आहे. आणि याच्या आपण जो सांगणार आहे तो रिअलमध्ये कटऑफ लागणार आहे. ग्राउंडसाठी फायनल कटऑफचं खूप सारं डिपेंड ग्राउंडवर ती असते पण, आणि मेडिकलवरती असते, आणि ग्राउंडसाठी तो कटऑफ लागणार आहे. तर तुम्ही बघत राहा मित्रांनो, आपण 3 लाख प्लस लोकांचा डाटा वापरत आहे इथं, जो की आपल्याला रँक मित्रावरून मिळालेला आहे. आणि आपण सीधा महाराष्ट्राच्या मुला प्लस मुलीच्या याच्यावर बोलणार आहोत. तर डायरेक्ट आपण खाली स्क्रोल करत जाणार आहोत. पहिले सांगतो मित्रांनो, व्हिडिओ थोडा लंबा होणार आहे. ज्यांना शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे त्यांच्याच लक्षात हा कटऑफ येणार आहे. आणि आपल्या बघून घ्या तुम्ही किती मुलांचा, बघून घ्या तुम्ही 8984 म्हणजे लगभग 9000 प्लस मुलांचा डाटा हा इथं आपल्याजवळ आहे. आणि याच्यावर हा एकदम सटीक डाटा आहे. एका पण मुलांनी खोटं टाकले नाही रे. आणि महाराष्ट्राचा टॉपर पाहून घ्या, 153 वरती आहे मित्रांनो. एक जण OBCचाच आहे, मर्द कुठचा आहे तर काय माहिती. जर हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत केलेला आहे आणि त्याला 153 मार्क आहेत, तर त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये कमेंट टाका. आपण त्याच्याशी डायरेक्ट बोलणं करू. आणि त्या मित्रासोबत आपल्याला अर्जंटपैकी बोलणं आहे. त्याचं नाव आपल्याला माहीत पडलं पाहिजे कोण आहे. तर हा मर्द, कारण की 153 वरती फक्त एकच मुलगा आहे आणि 152 पर एकच मुलगा आहे. तो पण OBCचा आहे. पाहून घ्या मुलांनो, OBCचेच विद्यार्थी जास्त हुशार आहेत. 151 वर पण एकच मुलगा आहे, तो पण म्हणजे हा मला तर वाटते एक आहे ना, हा सर्व एकच आहे. 101 याचंच नाव आहे हे. 153 वरती जो आहे ना तो एकच आहे. आणि 142 वरती आहे दुसरा, पाहून घ्या. म्हणजे तो एक प्लस हा एक, असे दोन आहे. ते दुसरा डायरेक्ट म्हणजे 11 मार्कच्या गॅपनी एक मुलगा आहे डायरेक्ट. त्याने कुठं अभ्यास केला, कसा अभ्यास केला काय माहिती, पण त्या मित्राचा पर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि त्याला 153 मार्क आहेत, तो टॉपर आहे महाराष्ट्रातला. हा 142 वाला दुसरा पण आहे, त्याला सोबती बघून घ्या तुम्ही. 142 वर 2 मुलं आहेत, 141 वर पण कोणीच नाही, 140 वर 3 मुलं आहेत. म्हणजे वरचे 2 आणि हा एक प्लस हे असे 3 आहेत मित्रांनो. असं समजू नका की हे 3 आहेत आणि ते वरचे 2 आणि तो एक, असे 6 आहेत, असं नाही आहे. तर 135 वरती 28 विद्यार्थी आहेत मित्रांनो, बघून घ्या तुम्ही. 22 OBCचे आहेत, त्याच्यामध्ये जास्त OBCचेच आहेत. तर OBCच्या जागा आहेत आपल्या 300 प्लस जागा आहेत मित्रांनो, 300 प्लस. तर 300 प्लस जागा असल्यामुळे कटऑफ तुम्हाला मी सांगणार आहे. आणि टोटल जागा आहेत 1180 प्लस वरती जागा आहेत. तर किती विद्यार्थी, मुली प्लस मुलांच्या जागा आहेत ह्या, नाही मुलांच्या जागा आहेत ह्या. तर मी तुम्हाला सांगणार आहे की याच्यामध्ये टोटल तुम्हाला किती वरती कटऑफ लागणार आहे. ऑल ओव्हर सांगणार आहे मित्रांनो, मी काही सेपरेट कॅटेगरीसाठी नाही सांगणार आहे. तर बघून घ्या मित्रांनो, 90 प्लस मार्क्सवाले 3706 मुलं आहेत, 3746 मुलं आहेत. त्याच्यामध्ये 2186 मुलं फक्त OBCचे आहेत. आणि 300 गुणिले 8 जरी केले 8-24 मुलं बोलावणार आहेत ते आपले OBCच्या ग्राउंडसाठी, असं पकडून चला. 300 जागा OBCच्या आहेत. तर 90 प्लस 3746 आहेत. आणि बघा ना तुम्ही, 100 प्लस फक्त 1200 विद्यार्थी आहेत. म्हणजे किती कटऑफ, म्हणजे आपला किती कमी कटऑफ जाणार आहे. कारण की 8000 प्लस टोटल मुलं जे आहेत, 8000 प्लस वॅकन्सी वाढल्या पण नाहीत, तर 8000 प्लस मुलं ते ग्राउंडला बोलावणार आहे. आणि हाच डाटा मागच्या वर्षी खूप वेगळा होता मित्रांनो. मागच्या वर्षी इथं 2400 प्लस मुलं होते 110 वर, तरी पण कटऑफ पाहून घ्या किती कमी लागला. तर पण वॅकन्सी पण डबल होत्या महाराष्ट्राच्या. आणि यंदा वॅकन्सी अर्ध्या असल्या तरी बी पेपर मागच्या वर्षीपेक्षा खूप हार्ड आहे महाराष्ट्रातल्या मुलांसाठी. तर खूपच हार्ड आहे. बघून घ्या ना तुम्ही, 110 प्लस आहे ना, 1200 विद्यार्थी आहेत फक्त. आणि 100 वरती परत डबल झालेले आहेत, म्हणजे 2364 झालेले आहेत. तर 100 वर पण कमी मुलं आहेत आणि 95 वर पण 2994 मुलं आहेत. म्हणजे 95 वाला पण इथं स्वतःला सेफ समजू शकते. आणि हे जे मार्क्स याच्यामध्ये आहेत ना रँक मित्रावरती, हे चांगल्या मुलांचे, हुशार मुलांचेच मार्क्स आहेत मित्रांनो. असं समजू नका की आता याच्यामध्ये खूप सारा वाढ होईल, तर असं काहीही होणार नाही. कारण की जे कनेक्टेड मुलं आहेत ते इथं मार्क्स चेक करतातच, त्यांची रँक चेक करतातच. आणि जे कनेक्टेड नाहीत, जे अभ्यासू नाही, ते एखादंच मुलगा असा आहे की तो इथं मार्क्स चेक करणार नाही.
कारण की माझे सर्व मित्र आहेत ना, त्यांनी याच्यावरती मार्क्स चेक केलेले आहेत, कमी असो जास्त असो. म्हणून हा डाटा एकदम रिअल डाटा आहे. आणि याच्यामध्ये कसं आहे, प्लस मायनस मी सांगणार आहे. जर समजा आले पण तर जास्त फरक पडणार नाही. आणि बघून घ्या तुम्ही, 90वरती फक्त 3746 मुलं आहेत, 85वरती 4266 मुलं आहेत, 80वरती 4759 मुलं आहेत, आणि 70वरती 57 मुलं आहेत, 60वरती फक्त 6601 मुलं आहेत. तर खूप सारे मुलं म्हणजे कमी आहेत. आणि टोटल मुलं आहेत हे बघून घ्या, इथं टोटल आकडा आहे. काही मुलांना 0 पण आहे याच्यामध्ये, बघून घ्या मार्क्स तुम्ही. तर याच्यात आपला महाराष्ट्राचा टॉपर आहे हा मित्रांनो, दिलीप अभिषेक नाव आहे याचं 100%, अभिषेक दिलीप. 153.25 मार्क्स आहेत मित्रांनो. आणि 2 नंबरवर आहे महाराष्ट्रात तर मीना आडनाव नाही आहे मित्रांनो, कारण की हा जो मुलगा आहे ना, हा मुलगा जो आहे हा 100% चॅनमॅनवाला आहे. मीना आडनाव महाराष्ट्रात नाही आहे. मीना आडनाव जे आहे ना, हे मीना आडनाव आहे मध्य प्रदेशमध्ये, कारण की खूप सारे मुलं आहेत मीना आडनाववाले मध्य प्रदेशमध्ये. हा तर मला 100% चॅनमॅनवाला मुलगा वाटते. आणि कसं तरी इकडले डॉक्युमेंट काढले असतील आणि 142 मार्क्स आणले. पण हा दिलीप जो आहे, दिलीप अभिषेक, हा 153 मार्क्सवाला हा महाराष्ट्रातला आहे, 100% महाराष्ट्रातला आहे. पण हा मीना जो आहे हा 100% सांगतो मित्रांनो, हा मध्य प्रदेशमधला. यांनी चॅनमॅन करून महाराष्ट्रातले डॉक्युमेंट काढलेले आहे आणि यानं 142 स्कोअर घेतलेला आहे. एकतर मग चुकीनं यानं महाराष्ट्रात टाकला असेल, पण हा महाराष्ट्रातला मुलगा नाही आहे, मी सांगतो तुम्हाला. हा जो आहे याच्यावर तर काही ना काही होईलच. पण याच्यासोबत आपलं कॉम्पिटिशन आहे, आपलं कॉम्पिटिशन या पोरासोबत आहे. आणि हा पण एकदम टॉपर आहे महाराष्ट्रातला. याच्याचपर्यंत हा व्हिडिओ केला असेल तर प्लीज भावा मला कमेंट कर. आणि नाहीतर मग माझ्या नंबरवर पण तू तिथं ग्रुपवरून मला मेसेज करू शकतो. मला तुझा 100% इंटरव्ह्यू नाही तर काही घेणं आहे, कारण की एवढे सारे मार्क्स तू आणले, खूप म्हणजे मोठी गोष्ट केलेली आहे. तर याच्यामध्ये 3 नंबरवरती 140 मार्क्सवाला आहे हा खान. तर बघू शकता आपण 140वर आहे, सारिक खान नाव आहे याचं. आणि 4 नंबरवरती जो आहे मुलगा, तो मुलगार आहे. कोण आहे तर तो 139.75. बघून घ्या, 4 नंबरवालाचे पण मार्क्स 140पर्यंतच आहेत. आणि हे इथं टॉप 10 रँकवाल्याचे आहेत. तर 137वाला आहे टॉप 10 रँकवर, शुभम अशोक किशोर. हे जो मीना आहे ना, हा 100%, कारण की मीना आडनाव आहे यांनी. आणि आपल्या याच्यात आपण महाराष्ट्रात 3 अक्षरी नाव लिहितो. पण हा जो आहे ना, याचं बघून घ्या, याच्या बाबाचं नाव नाही आहे, याचं स्वतःचंच नाव आहे हे. आणि मीना सरनेम आहे याचं, असं नाव आहे. तर हा 100% चॅनमॅनवाला विद्यार्थी आहे मित्रांनो. आणि विषय एक वेळ आपण मुलींच्यावर नजर मारू मित्रांनो. मुलींचा पण याच्यातच सांगून देतो, कट ऑफ सांगणार आहे. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बनेल राहा मित्रांनो. हा व्हिडिओ जरी लंबा होत असेल पण कामाचा व्हिडिओ आहे. 17 व्हिडिओ बघायचे काम नाही तुम्हाला महाराष्ट्राचे, कारण की हा रँक मित्रावरचा डाटा एकदम जेन्युइन डाटा असते मित्रांनो. तर मुलींसाठी कट ऑफ सांगणार आहे आपण आता, आणि मुलींचा डाटा पण ॲनालिसिस करणार आहे किती आहे. तर बघून घ्या तुम्ही, महाराष्ट्रातल्या फिमेल 1038 फिमेल, म्हणजे खूप सारा महाराष्ट्रातल्या फिमेलचा पण डाटा याच्यावरती आहे. म्हणजे असं समजू नका की हा डाटा कमी आहे 1038 म्हणजे. तर 1038मध्ये बघून घ्या, पहिली मुलगी 135वरची जी आहे ते टॉपर आहे. एकच मुलगी 135वर, आणि त्याच्यानंतर दुसरी मुलगी डायरेक्ट 125वरती आहे. दुसरी मुलगी 135वाली OBCच आहे, आणि 125वाली पण OBCच आहे. म्हणजे जास्त करून OBCच्याच मुली टॉपर आहेत असं म्हटलं चालते. 120वाल्या 7 मुली आहेत, 110वाल्या 46 मुली आहेत, आणि 100वाल्या 117 मुली आहेत. बघून घ्या ना, मुलीत तर काहीच कॉम्पिटिशन नाही आहे. 100 मार्क्सवर फक्त 117 मुली आहेत, आणि 95वरती 171 मुली आहेत टोटल. 90वरती 250 मुली आहेत, 85वरती 320 मुली आहेत, 80वरती 388 मुली आहेत. टोटल आहे हे प्लस हे नाही आहे, म्हणजे याची बेरीज करून नाही आहेत. हे फक्त स्पेशल हाच जो आकडा आहे ना तोच आहे. 70वरती 536 मुली आहेत, म्हणजे 536 म्हणजे हे 388 पण आले मित्रांनो या 536मध्ये आपल्या बहिणींनो. 60वरती 688 मुली आहेत टोटल, आणि 50वरती 831 मुली आहेत. म्हणजे बघून घ्या तुम्ही किती कॉम्पिटिशन कमी आहे मुलींमध्ये बी. तर मुलींचा कट ऑफ तर खूपच कमी जाणार आहे, कारण की पेपर खरोखरमध्ये खूप हार्ड होता मित्रांनो. आजपर्यंतच्या इतिहासातला सर्वात हार्ड पेपर आहे. तर मुलींची टॉपर जे आहे ते अहमद 137वरती आहे, आणि दुसरी म्हणजे आपली मॉमेडियन बहीण आहे 137.5 आहे हिला तर दुसरी जी आहे 2 नंबरवरती
सुरभी नाव आहे तिचं, 127वरती आहे, 127.5. या दोन्ही मुलींचे आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. तरी त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट करावा अशी माझी नम्र विनंती आहे. आपल्या पिन कमेंटमध्ये आपला नंबर देणार आहे मी, त्याच्यामध्ये आपल्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करा बहिणींनो प्लीज. तर हे बघून घ्या. 3 नंबरवरती पण 124वरती मुलगी आहे. म्हणजे मुलींमध्ये 10 नंबरची टॉपर 117वर आहे फक्त. म्हणजे मुलींमध्ये तर काहीच कॉम्पिटिशन राहिलेलं नाही आहे यंदा, कारण की पेपर खूप हार्ड होता. आणि राहिला विषय मुलींच्या कटऑफचा, तर मी शेवटून सांगणार आहे. सर्वात पहिल्यांदा मी मुलांचा कटऑफ सांगणार आहे. तर आपल्याला हा डाटा आहे 8984 लोकांचा हा डाटा आहे. तर 8984च्या डाटामध्ये आपण टॉप हा सर्व टॉप मुलांचा डाटा आहे हे पकडू. आणि सांगतो तुम्हाला आता. 100वरती 1200 विद्यार्थी जे दाखवत आहेत इथं, यांच्या 110वरती हे लक्षात असू द्या आणि 100वाले लक्षात असू द्या. यांचं 100% फायनल होईल, कारण की याच्यामध्ये खूप सारे मुलं ग्राउंडमध्ये कटणार आहेत. आणि याच्यात हलक्या भारी शिफ्टचा पण खूप रोल राहील त्यांना नॉर्मलायझेशन जर मिळालं तर. आणि याच्यात ग्राउंडवरती मित्रांनो 80 ते 4759 आहेत नाही, तर तुम्ही 75 ते 85 या 10 मार्क्सच्या डिफरन्समध्ये, या 10 मार्क्समध्ये ज्यांचे मार्क्स बनत असतील 75 ते 85, 75 to 85 मध्ये ज्याचे मार्क्स बनत आहेत त्यांनी 100% फिजिकलची तयारी करा. महाराष्ट्राचा कटऑफ ज्याचा रॉ स्कोअर बनत आहे 75 ते 85, नॉर्मलायझेशन होऊन त्याचा स्कोअर काही ना काही बनेनच, पण 75 ते 85 वाल्यांनी 100% ग्राउंडची प्रॅक्टिस करा भावांनो. तुमचं 100% फिजिकलसाठी नाव येणार आहे. असं समजू नका की मार्क्स खूप कमी आहे आणि यू कमी आहे, त्यू कमी आहे. जे तुम्हाला पोरं सांगत असतील त्याच्यावरती जाऊ नका. मागच्या वर्षीचे आकडे खूप अलग होते, यंदाचे आकडे खूप अलग आहेत. मागच्या वर्षीचे आकडे याच्यापेक्षा दुप्पट होते, पण यंदा आकडे काही अलग बोलत आहेत. आणि कटऑफ पण सांगतो मित्रांनो कमीच जाणार आहे. तर खूप सारे मुलं आहेत की म्हणतात की कटऑफ इतका कमी लागूच नाही शकत असं तसं, तर कटऑफ हाच लागणार आहे. आणि मुलींचा जो कटऑफ आहे, मुलींचा कटऑफ 65 ते 75, 65 ते 75 ज्या मुलींचा रॉ स्कोअर बनत आहे त्यांनी 100% तुम्ही प्रॅक्टिस करा मुलींनो ग्राउंडची, कारण की मुलींना ग्राउंड खूप टफ जाते SSC GDचं मला माहिती आहे. तुम्ही मुलींनी प्रॅक्टिस करा त्याची ग्राउंडची. तर 65 जर 75 तुम्हाला जर मार्क्स बनत असतील तर, कारण की रॉ स्कोअर जर तेवढा बनत असेल तर एखाद्या मुलीला 10 मार्क्सचं जर नॉर्मलायझेशन भेटलं ना तर ते कुठच्या कुठे चाललं जाते. म्हणजे तुम्ही पकडून चाला. आणि मी दरवर्षी भेटते 15-15 मार्क्सचं नॉर्मलायझेशन हार्ड शिफ्टला मिळते दरवर्षी, असं नाही आहे की मिळत नाही आहे. आणि सोपी शिफ्टचं काही ना काही नुकसान पण होऊ शकते यंदा, कारण की मायनस फॉर्म्युला पण चालून राहिली SSC खूप साऱ्या प्रमाणात. तर हे जे टॉपर आहेत त्यांनी आपल्या पिन कमेंटमध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा. आणि मुलींच्या टॉपरनी पण त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करावा. आणि त्या ग्रुपमध्ये आपल्याला SSC GDच्या ग्रुपमध्ये ज्यांना जुळणं आहे त्याच्यासाठी लिंक लावलेली आहे आपल्या पिन कमेंटमध्ये, त्यांनी पण ग्रुपमध्ये जुळा. आणि राहिला विषय बाकी जो म्हणणार की हा कट ऑफ लागणार नाही, तर तुम्ही कट ऑफ लागल्यावर बघूनच घ्या की काय कट ऑफ लागणार आहे. तर आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्लीज भावानं चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती एकदम ऑथेंटिक माहिती भेटते, तुम्हाला कुठंच जायचं काम नाही, आपल्या इथंच सर्व ऑथेंटिक माहिती भेटते. आणि आपल्या चॅनलला तुम्ही जुळून जा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि भेटू मित्रांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.